नमस्कार. माझे नाव श्री प्रकाश हेमसिंग पवार, उपशिक्षक, शाळा करंजे नंबर 1, केंद्र हरकुळ खुर्द, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. युडायस नंबर 2733 0304 401, शालाट नंबर 02 DED PHP M 8401, मोबाईल नंबर 7350 39 53 54. चला तर आज आपण इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास भाग 1, घटक पर्यावरणाचे संतुलन हा घटक अभ्यासणार आहोत. आपल्या आसपास झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी, हवा, माती या सर्वांचा मिळून पर्यावरण तयार होतो. या सर्व घटकामध्ये एक संतुलन असतं आणि तो संतुलन जर कायमस्वरूपी नीट टिकून राहिला तर सजीवाचं जीवनमान निरोगी, सुरक्षित आणि आरोग्यदायी राहतं. तर आता आपण बघूया पर्यावरणाचे संतुलन कशा प्रकारे राखलं जातं. इथे काही चित्रतक्ते दिसत आहेत. या प्रत्येक चित्रामध्ये काही सजीव आहेत, काही निर्जीव घटक आहेत, पशु, पक्षी, प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. या सर्व घटक मिळूनच पर्यावरणाचं संतुलन राहतं. यानंतर आपण बघूया पर्यावरण म्हणजे काय. आता इथे बघा, हा शाळेचा परिसर आहे, हा गावाचा परिसर आहे, हा जंगलाचा परिसर आहे, हा तलावाचा परिसर आहे. पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजेच पर्यावरण. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पर्यावरण म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचा परिसर. यानंतर या पर्यावरणामध्ये अनेक सजीव घटक आणि निर्जीव घटक राहतात. तर सजीव कोणाला म्हणायचं आणि निर्जीव कोणाला म्हणायचं ते आपण पाहूया. इथे बघा, एक चित्र तक्ता आहे आणि त्या चित्र तक्त्यामध्ये काही सजीव घटक आहेत, काही निर्जीव घटक आहेत. तर सजीव कोणाला म्हणायचं, ज्यांना हवा, पाणी, अन्नाची गरज असते, त्याचबरोबर त्याच्यात जीव असतो, तो स्वतःहून हालचाल करतो, त्याला सजीव असं म्हटलं जातं. आणि निर्जीव कोणाला म्हणायचं, याच्या उलट, म्हणजे त्यांना हवा, पाणी, अन्न याची आवश्यकता असते, तो स्वतःहून हालचाल करत नाही, त्याच्यामध्ये जीव नसतो, त्याला निर्जीव असं म्हटलं जातं. इथे बघा, हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये काही सजीव घटक आहेत आणि काही निर्जीव घटक आहेत. सजीव घटकामध्ये प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती हे सर्व घटक हे सजीव घटकामध्ये येतात. आणि निर्जीव घटकामध्ये माती, दगड, खुर्ची, टेबल हे सगळे निर्जीव घटकामध्ये येतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सजीव कोणाला म्हणायचं आणि निर्जीव कोणाला म्हणायचं. यानंतर आता आपण पुढे बघूया जैवविविधता म्हणजे काय. हे बघा, इथे 3 चित्र तक्ते दिसत आहेत. या तिन्ही चित्रामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्राणी, पशु, पक्षी, झाडं, झुडपं हे दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे जैवविविधता म्हणजे काय, एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता असे म्हणतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पतीची संख्या म्हणजे जैवविविधता. जेवढी जास्त जैवविविधता असते तेवढा जास्त पर्यावरणीय समतोल निर्माणास मदत होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जैवविविधता म्हणजे काय. यानंतर आपण बघूया पर्यावरणाचे म्हणजे पर्यावरण असंतुलित कसा होतो, त्याची कारण काय काय आहे. इथे काही चित्रतक्ते दिसत आहेत. चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये दूषित पाणी मिक्स केलं जात आहे, म्हणजे पाणी दूषित होतोय. दुसऱ्या चित्रामध्ये
कारखान्यातला धूर, वाहनाचा धूर तो हवेमध्ये पसरतोय, म्हणजे हवा दूषित होतीये. इथे माती दूषित होताना दिसते. इथे बघा मोठ्या प्रमाणात म्हणजे जंगल तोड करताय. या अशा अनेक कारणामुळे हे पर्यावरण असंतुलित होतं आणि हे पर्यावरण असंतुलित होऊ नये याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे हे यानंतर आपण आता जरा बघूया. इथे बघा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपाय, असे बरेचसे उपाय आहेत. यामध्ये पहिला चित्र बघा, वृक्षारोपण करताना दिसते. म्हणजे आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष म्हणजे झाडे लावलं पाहिजे. पावसाचं पाणी अडवलं पाहिजे, ते जिरवलं पाहिजे, जेणेकरून ती जमिनीतील पाण्याची पातळी वरती येईल. त्याचबरोबर पावसाचं पाणी आपण साठवलं पाहिजे. ते साठवून तेच पाणी आपण शेतीसाठी त्याचा वापर करू शकतो किंवा अन्य इतर कामासाठी देखील आपण त्याचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपण पर्यावरणाचं संतुलन हे राखू शकतो. आपण काय शिकलो? आपले पर्यावरण सजीव निर्जीव घटकांनी बनलेलं आहे. जैवविविधता आपल्या निसर्गाची एक ताकद आहे. जर आपण निसर्गाचा योग्य वापर केला नाही तर पर्यावरण असंतुलित होते. म्हणून प्रत्येकाने निसर्गाची काळजी घेतली तरच पर्यावरण संतुलित राहते.